अहो मगाशी अहो आई माझा ऐका ना, मी ना आठवड्यातनं 2-3 वेळा भेटणार आहे तुम्हाला, ती बी सातारला येऊन. कसं काय? मी तेच सांगायला फोन केलता. मी का नाही आता मिशनचा क्लास लावणार आहे. मिशन कसली? अहो ती कपडे शिवायची मिशन नसती का, त्याचा क्लास लावणार आहे. हे कसं सुचलं आणि घरात तयार पण झाले? त्याचं झाला सर. जाऊ दे की ते काय महत्वाचं आहे होय? आपण भेटणार आहे हे महत्वाचं आहे. आता पूर्ण दिवस आपला. हो पण क्लास झाल्यानंतर. अहो पण तुम्हाला भेटायचं होतं म्हणून करायचं होतं मिशन क्लास. अहो पण वडिलांनी ज्या विश्वासानं पाठवलंय तो विश्वास जपायला हवा. अहो कधीच कोणाशी खोटं न बोलणाऱ्या, खोटं न वागणाऱ्या अशा मुलीचं कौतुक होतं मला. क्लासच्या नावाखाली फक्त तुम्ही मला भेटायला येणार असाल तर मलाही नाही आवडायचं. सॉरी हो, एवढा विचार मला केव्हा जमायचा. हो विचार केला नाही, विचार सहजच आला आणि आलाच पाहिजे. आपली माणसं जपली पाहिजे. अहो ज्याच्याकडे कोणीच नसतं ना त्याला विचार स्वतःला कसं जपावं लागतं ते. सॉरी म्हणलं की मी आता, माफ करा की. अहो माफी मागण्यासारखं काही झालंच नाहीये, पण तरी पण लक्षात ठेवा भविष्यात तुमच्याकडून एखादी चूक झाली तर माफी मागायच्या आधीच मीच तुम्हाला माफ केलं असेल. कारण कोणत्याही चुकीपेक्षा मला तुम्ही जास्त महत्वाचे आहे. नाही पण असं कसं, आपण जर आधीच माफ केलं तर तो माणूस पुन्हा पुन्हा चूक करणार ना. हो या उलट या विचारानेच तो पुन्हा चूक करणार नाही. बरं ते जाऊ द्या, कधी येत आहे म्हटलं तुम्ही? मी उद्याच येते. घरातली म्हणत होते की ऋतूला सोबत घेऊन जा म्हणून. मग आणायचं की. आणलं असतं पण पुन्हा म्हणलं मी काय आणलं असतं पण पुन्हा म्हणलं तुम्हाला आवडेल का नाही. त्यात आणि तुम्ही मलाच खंडी भरला असताय. ऋती आली म्हणजे तुम्ही पुढ्यात बी येणार नाही. तुम्ही कौतुक करता की खेचता हेच कळत नाही मला. मी कायच करत नाही, जे हाय ते सांगते.